नमस्कार, मी अनिल तांबे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचा मी एक छोटासा कार्यकर्ता आहे. सहसचिव म्हणून काम करतो आहे, जबाबदारी स्वीकारलेली आहे. आणि मी सामाजिक कार्यकर्ता असतानासुद्धा पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी छोटासा व्यवसाय करतो आहे. मी ऑटो रिक्षा चालक आहे. ऑटो रिक्षा चालक असतानासुद्धा काही लोकांचा दृष्टिकोन ऑटो रिक्षा चालकांकडे काही वेगळ्या प्रकारचा असतो, परंतु सगळेच ऑटो रिक्षा चालक हे चुकीचे नसतात. काही लोक चांगले असतात, काही लोक वाईटही असतात. त्याचप्रमाणे माझाही एक चांगला स्वभाव असल्यामुळे आणि मी एक समाजाचा कार्यकर्ता असल्यामुळे मला सगळ्या गोष्टीची बरीचशी चांगलीशी जाण आहे. आणि माझ्या गाडीमध्ये मला कालच्या रात्रीला 11:15 वाजता एक मोबाईल मिळाला. तो मोबाईल रात्री मिळाल्यानंतर मला त्याच्यावर कुणाचाही मेसेज किंवा फोन नव्हता, परंतु तो काल रात्रीपासून मी जपून ठेवला. काल रात्री मला ते कामाला जाता आलं नाही, पण मोबाईल जपून ठेवला आणि आज सकाळपर्यंत त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा फोन आलेला नाही. मी वाट बघत होतो की कोणाचा तरी फोन येईल, पण फोन काही आलेला नाही. त्यामुळे मी असा निर्णय घेतला की हा फोन कोणाचा आहे नेमका आपल्याला काही कळत नाही, पण चला कोणाचाही असले तरी चालेल. मग मी माझ्या कार्यकर्त्यांना फोन केला आहे, समाजाच्या नेत्यांना फोन केला आहे, संदीपांजी झोंबाडे साहेबांना मी फोन केला आणि त्यांना सांगितलं आहे, साहेब आपल्याला पोलीस स्टेशनला जायचं आहे, आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवा आणि असा साहेबच सापडलेला आहे, तो त्यांना सुपूर्द करायचा असं सांगून मी यांना इथे बोलवून घेतलं. आणि आज या सगळ्यांच्या साक्षीने मला सापडलेला कालचा जो मोबाईल होता तो मी घेऊन आलेलो आहे आणि साहेबांच्याकडे सुपूर्द केलेला आहे. आज पिंपरी चिंचवड शहर मातंग समाज कृती समितीचे आमचे कोर कमिटी सदस्य अनिल तांबे यांना काल रात्री जो मोबाईल सापडला तो मोबाईल देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही निगडी पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी निगडी पोलीस स्टेशनचे PSI एल्मार साहेब यांच्या स्वाधीन आम्ही मोबाईल केलेला आहे. खऱ्या अर्थानं रिक्षाचालक म्हटलं की एक वादग्रस्त व्यक्तिमत्व समजलं जातं, परंतु या शहरामध्ये अनेक रिक्षाचालक चांगले आहेत. एखादा दुसरा चुकतो, पण ते 10 जणांना भोगावं लागतं अशी परिस्थिती समाजामध्ये असतेच. परंतु आमचा हा जो कार्यकर्ता आहे, खऱ्या अर्थानं त्यांनी अनेक वेळा त्याच्या रिक्षामध्ये सापडलेले ऐवज हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी परत केलेले आहेत. खऱ्या अर्थानं हा त्याचा प्रामाणिकपणा आहे आणि त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल आम्ही ग्वाही देतो की आमचा कार्यकर्ता खऱ्या अर्थानं तो समाजामध्ये प्रामाणिक आहे आणि व्यवहारामध्ये हे या ठिकाणी प्रामाणिकपणे वागत आलेला आहे. त्याबद्दल मी त्याचं पिंपरी चिंचवड शहर मातंग समाज कृती समितीच्या वतीने त्याचं हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद. आज आपण निगडी पोलीस स्टेशन इथे अनिल तांबे यांना जो काल मोबाईल वस्तू सापडली होती आणि पोलिसाच्या स्वाध्यान करावं यासाठी आम्ही आवर्जून उपस्थित राहिलो. खरं पाहायला गेलं तर रिक्षामध्ये अनेक वस्तू लोकांच्या सापडतात आणि अनेक रिक्षावाले ते प्रामाणिकपणा त्यांचा ठेवून ज्याच्या वस्तू आहे त्यांना त्या पोहोचल्या पाहिजे अशी त्यांची प्रामाणिकपणा असते. पण काही आज रिक्षा चालकाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे आणि काही लोक रिक्षा चालवतात, काही लोक अनेक रिक्षा बी चालवतात, पण त्याच्यातून काही लोक त्याचा गैरफायदा घेतात. पण असे 99% लोक असे आहेत की ते चांगले वागतात. असा 1% रिक्षा चालक आहे की त्या 1%मुळे आमच्या रिक्षा चालकांचं नाव बदनाम होतं आणि हा बदनामकीचा कलंक हा निघला पाहिजे. अनेक 99% रिक्षा चांगला काम करतात, ज्याच्या वस्तू पिंपरी चिंचवड शहर असेल, महाराष्ट्रामध्ये असतील, ज्याच्या वस्तू त्याला देण्याचा प्रयत्न करतात आणि हीच आणि बांधिलकी रिक्षावाल्यांनी ठेवलेली आहे. आणि अनिल तांबे हे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना ज्याची वस्तू त्याला मिळावं त्यांचा हा प्रामाणिकपणा पाहून सर्व रिक्षाचालक आणि सर्व आमच्या मातंग समाजाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि पुन्हा याने आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या काही वस्तू दिल्या जातात पोलीसवाले त्याचे उलट तपासणी न करता ज्याची वस्तू त्या दिलेली वस्तू त्या लोकांपर्यंत त्या पोलिसाच्या माध्यमातून सुद्धा पोहोचली पाहिजे एवढीच आमची सर्व रिक्षाचालकांची मान्यता. मी श्री DP खंडाळे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती 2021चा माजी अध्यक्ष. आज जो काही प्रकार घडलेला आहे, आमचे सहकारी आमचे मित्र अनिल तांबे यांच्या मोबाईलचं प्रकरण जे घडलेलं आहे, त्यांनी काळेवाडीमध्ये सुद्धा असंच मागच्या वेळेस घडलेलं प्रकरण सगळ्या कार्यकर्त्यांना जमा करून त्यांनी त्या पोलीस स्टेशनला जमा केलेले आहेत. नुसतं अनिल तांबेच नाही तर माझा मुलगा देखील रिक्षा चालवतो, त्याला देखील असंच एक iPhone मिळाला होता
परंतु त्या आयफोनवर 1 तासाभराने फोन आल्यानंतर माझ्या मुलांनी कॉन्टॅक्ट करून त्या मॅडमला तिथं बोलवलं आणि त्यांचा मोबाईल त्यांना सुपूर्द केला. ही गोष्ट म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. कारण असं प्रामाणिक कार्यकर्ता किंवा प्रामाणिक रिक्षावाले आहेत ते सगळेच आहेत असं आमचं अजिबात म्हणणं नाही. कारण काय असे अनैतिक प्रकारसुद्धा घडलेले आहेत आपण पाहत असतो. पण अनैतिक प्रकार घडल्यामुळं जे काही प्रामाणिक जे रिक्षा चालक आहेत ह्यांना बदनाम करण्यात येतं. तर इथून पुढं कमीत कमी असे जे काही आपले जे काही रिक्षा चालक आहेत त्यांचा प्रामाणिकपणा पाहून तरी निदान असे जे काही अनेक ते प्रकार घडतात त्याचा या दोघांनी तरी निश्चित काळीमा फासून धुवून काढलेला आहे असं एक माझं वैयक्तिक मत आहे. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लवजी, जय भीम. काल माझा फोन हरवला होता. तर हा फोन यांच्या रिक्षात राहिला होता. तर यांनी निगडीत चौकीत जमा केला होता फोन. आज सकाळी मला चौकीतनं फोन आला की तुमचा फोन सापडला आहे, इथं आहे म्हणून. इथनं मला फोन भेटला, मी समाधानी आहे. तुम्हाला कळलं की तुम्ही रात्रीच्याला काल 11:30 वाजता समजलं मोबाईल गाडीमध्ये आहे म्हणून. तो मोबाईल मी कालपासून जपून ठेवला आहे. कालपासून प्रतीक्षा केली की मला एखादा फोन आला तर मी त्यांना परस्पर देईन. परंतु कालपासून एकही फोन नाही आला. आज दुपारी 1:30 वाजेपर्यंत फोनची वाट बघितली, कोणाचाही फोन आलेला नाही. मग मी माझ्या सामाजिक कार्यकर्त्याचं मी काम करतो आहे, त्यामुळे माझी जी काही कार्यकर्त्यांची टीम आहे त्या सगळ्यांना मी फोन केला, त्यांना घेऊन आलो आहे आणि PSI साहेबांच्याकडे मोबाईल सुपूर्द केला. आणि त्याच्यानंतर आम्ही आता यांच्याकडे यांचा फोन कॉन्टॅक्ट झाल्यामुळं साहेबांनी कॉन्टॅक्ट केला यांना आणि कॉन्टॅक्ट झाल्यामुळे हे आले. आता यांचा फोन यांच्याकडे सुपूर्द केला.